पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर येथील बीएड महाविद्यालयाचा विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा बोकडझर येथे समारोप। शिबिरातील श्रमसंस्काराचा मोबाईल विसरून स्वतःसाठी आयुष्यभर फायदा करा, तहसीलदार दत्तात्रय जाधव। दैनंदिन जीवनातील आपल्या वाईट सवयी सोडून मोबाईलवरील स्क्रीन टाइम कमी करा आणि विशेष म्हणजे या शिबिरातील श्रमसंस्काराचा फायदा स्वतःसाठी करून घ्या, असे प्रतिपादन नवापूर तालुक्याचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी केले। आदिवासी सेवा सहाय्यक शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री स्वरूप सिंग हिरानाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत नुकताच हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप बोकडझर या गावी करण्यात आला। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे, प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सुमनताई गावित, माजी सरपंच तथा उपक्रमशील युवक सामाजिक कार्यकर्ता राहुल गावित, ग्रामसेवक गणेश गावित, सामाजिक कार्यकर्त्या कुमारी वर्षा वसावे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर नितीन कुमार माडी, महिला कार्यक्रमाधिकारी डॉक्टर मंदा मोरे, विद्यार्थी प्रतिनिधी कृष्णकुमार गावित, सुष्मिता गावित उपस्थित होते। कार्यक्रमाला सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। या कार्यक्रमात विशेष श्रमसंस्कार शिबिराचे मनोगत कल्याणी माडी, कृष्णकुमार गावित, अंकुश वसावे, युनिका गावित, जयश्री वसावे, अंती चौधरी, विशाल राजपूत यांनी मांडले। या संपूर्ण शिबिरात उत्कृष्ट स्वयंसेवक, उत्कृष्ट शिस्तप्रिय विद्यार्थी, उत्कृष्ट गीतकार, उत्कृष्ट वादक अशा वेगवेगळ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। पाहुण्यांचा परिचय वृषाली जगताप यांनी मांडला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉक्टर नितीन कुमार माडी तर आभार अतुल वसावे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर किशोर सोनावणे, विजय वेताळ, वकार शेख तसेच सर्व विद्यार्थी स्वयंसेवक यांनी प्रयत्न केले। आणि लेडीज पण असं नाही आहे का आम्ही करू शकत नाही। आता तुम्ही मशरूमचा व्यवसाय पाहिला, दुग्ध व्यवसाय सुद्धा पाहिला, आता मी सांभाळू शकत, तुम्ही का नाही सांभाळू शकत? तर त्याच्यासाठी पण गायी वगैरे उपलब्ध झाल्या तर कामाला लोक ठेवून देता येतं, चारा वगैरे कटिंग करायला लोक ठेवता येतं। फक्त आपल्याला नियोजन करावं लागतं, कोणतं काम केव्हा करायचं ते नियोजन झालं का आपोआपच सगळं लाईन लागत जाते। आणि मशरूमचं तर एवढं सोपं आहे का मी आधी ट्रेनिंग करून पाहिलं, मी स्वतः अनुभव घेतला, नंतर मग मी बायांना सांगितलं का हा व्यवसाय इतका सोपा आहे का तुम्ही घरी बसून मुलं बाळ सांभाळून, शेती सांभाळून तुम्ही स्वतः म्हणजे तो व्यवसाय करू शकता। मिशन घेऊन बीएडला पण आम्ही तिथेही एकमेकांशी एवढं बोललो नाही। आम्ही इथे एकमेकांशी शांत सुसंवाद साधला, सगळ्यांचे सुख दुःख वाटून घेतले आणि आताही बऱ्याच जणांच्या डोळ्यात पाणी येत आहे असं मला जाणवत आहे। स्वतःहून आतून खूप भरून आलेले आहेत सगळेजण, सगळ्यांनी खूप छान कोऑपरेट केलं आणि प्रत्येकात काहीतरी स्किल आहे, प्रत्येकाने ते बाहेर काढलं आणि याचा वापर पुढे राष्ट्रीय स्तरावर, जिल्हा स्तरावर प्रत्येक ठिकाणी आम्ही करू। आणि नक्कीच आम्हाला मार्गदर्शन करणारे नितीन माई सर, प्रत्येक कार्यात काही आहे न आहे विचारपूस करणारे आमचे प्राचार्य वैद्य सर, मुन्ना मोरे मॅडम, सोनवणे सर, प्रत्येकाला जशी मदत होईल, जसं सहकार्य, जसं मार्गदर्शन होईल, प्रत्येकाने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्ही सगळं त्याचा भावी आयुष्यात नक्कीच वापर करू, उपयोग करू। एवढ्या 7 दिवसात राहुल गावित सर, मॅडम आमच्याकडून चुकून जर काही झालं असेल तर सगळ्यांच्या वतीने मी क्षमा मागते। तुम्ही छान आम्हाला गायडन्स केलं आणि आमची राहण्याची खूप छान सोय केली, म्हणजे एकदम ते 5 स्टार असतं ना, प्रत्येकाला स्पेशल रूम, वॉशरूम, छान 5 स्टार सोय केलेली होती। गावकऱ्यांचं पण छान सहकार्य लाभलं आम्हाला। पुढच्या वर्षी आम्ही धावती भेट का असं ना, कारण नेक्स्ट इयर आम्हाला चान्स नसेल यायचा, फर्स्ट इयरची येते, पण आम्ही येऊ, कारण नक्कीच वर्षात गाव राहून सर अजून काहीतरी नवीन प्रयोग करून ठेवतील आणि मग त्यांची ओढ आम्हाला असेल की अरे सरांनी काहीतरी केलेलं आहे, त्यासाठी आम्ही नक्कीच परत प्रयत्न करू। हे इथं माझे मनोगत थांबवते। धन्यवाद।